नमस्कार. आज मी करणार आहे ही आमच्या गावात शेतातली भाजी आणलेली आहे. ही भाजी आहे चंदन बटव्याची. ह्याच्यासाठी मी याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण दोन्ही एकाच ठिकाणी वाटून घेतला आणि इकडं कढईमध्ये ह्याच कढईमध्ये मी अगोदर ही भाजी गरम करून घेतली. थोडंसं खूप जास्त होती. गरम केल्यानंतर तेवढी त्याची चव थोडीशी जास्त जी वेगळी लागते ती गरम केल्यामुळे अगोदर लवकर परतते. आणि ही मी या कढईमध्ये 2 चमचे ती छोटी आमची तेलाची पळी आहे तर त्या पळीनं 2 पळ्या तेल टाकलं. एकदम छोटीशीच ती आहे. आणि याच्यामध्ये जिरे मोहरी तडतडायला टाकली. जिरे मोहरी होत्या तोपर्यंत तडतडत्या, कारण आज माझं सिलेंडर संपलंय. शेगडीवर करायला वेळ लागतो थोडंसं, त्याच्यामुळे वेळ लागते. आवाज पण येतोय, तुम्ही ऐकत आहे तडतडलेला. आणि याच्यामध्येच आपल्याला आता जिरे मोहरी आपली तडतडली. आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे हे वाटलेला अद्रक आणि हिरवी मिरची. हे आता थोडंसं तेल सुटेपर्यंत परतू द्यायचं. पण हा लसूण आहे तो पूर्ण लाल होऊ द्यायचा नाही, कारण ह्या पालेभाजी आहे ना याच्यामध्ये थोडासा असा कच्चा चवीला लसूण दाताखाली आलेला छान लागतो. तुमच्याकडं अशी ही भाजी करतात का? कारण आमच्याकडं ताजी भाजी भेटली आणि म्हणलं चला, इतके दिवस झालं, खूप दिवस झालं मी मुंबईला गेले होते. तिकडं अशी भाजी पण भेटत नाही आणि आपल्या घरच्यासारखी चव पण भेटत नाही. तिकडलं खाऊन वेगळी, तिथला मसालाच कोणता आहे माहीत नाही, पण खूप वेगळी टेस्ट आहे. आणि हा मी असा थोडासा कच्चाच लसूण ठेवणार आहे, पण थोडासा वेळ लागतोय. हा झाला थोडासा आपला फक्त परतून घेतला आपण लसूण, आणि हे याच्यातून तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहे ही आपण अगोदर मी परतून घेतली होती भाजी. ह्या भाजीमध्ये असं मी अगोदर गरम केल्यामुळे याच्यामधलं थोडंसं पाणी काढून टाकतो. आणि याच्यामधली जी चव आहे याच्या भाजीची थोडीशी उग्र असं चवीला लागते. तर हे असं आपण एका हाताने, मी मोबाईल पकडलेला आहे त्याच्यामुळे एका हाताने मी हे असं काढून टाकलं याच्यातलं पाणी आणि याच्यामध्ये टाकली. की बाकीची पण मी भाजी अशाच प्रकारे याच्यामधलं पाणी काढून टाकलं. थोडंसं, कारण जास्त हे भाजल्यामुळं पाणी निघालं आणि याच्यामध्ये असं पण थोडंसं राहिलं होतं. तर मी माझ्या भाजीमध्ये कशा कलरचं पाणी निघालं पाहू शकता. हे असं थोडंसं उग्र लागते चवीला. आणि ही मी माझी भाजी अशी, इथं मला आता पकडायला थोडंसं हे होतंय, एका हाताने मोबाईल पकडून त्याच हातामध्ये पकडीन अशी गरम करून घेतली. थोडीशी गरम झाली की आपल्याला अंदाज येतो मीठ पण किती टाकायचं ते, कारण आणखीन भाजी जास्त छान थोडीशी हे झाली की भाजी कमी होते. आणि अगोदर जर टाकलं तर थोडासा मीठ टाकण्याचा आपल्याला अंदाज येत नाही. ही झाली भाजी तयार. आणि याच्यामध्ये मी आता टाकणार आहे थोड्या 2 माणसांच्या भाजीसाठी थोडंसं
मीठ टाकणार आहे मी आता चवीपुरतं या भाजीला छोट्या चमच्यानं 1 चमचा मीठ लागते. टाकलं. आणि त्या गावाकडे आम्ही कारळाची चटणी खातो, मग ती नाही तर शेंगदाण्याची आवडत नाही. तुम्हाला आवडत असली तर शेंगदाण्याची पण याच्यामध्ये टाकू शकता. अशी ही माझी भाजी 5 मिनिटामध्ये तयार झाली. आणि मी तुम्हाला सांगते चवीला पण कशी झाली ते. ही भाजी तयार झाली 5 मिनिटामध्ये. तयार झाल्याच्या नंतर थोडंसं याच्यामध्ये पाणी आलं. याला पाणी हे टाकायची काही गरज नाही. आणि कसंही पालेभाज्या जास्त पण परतून घ्यायच्या नाहीत, कारण त्याचं जे जीवनसत्व विटॅमिन त्याच्यामध्ये जे काही असतं ते कमी होतात. त्याच्यामुळे जास्त पण पालेभाज्या शिजवून घ्यायच्या नसतात. चला तर मग ह्या भाजी खूप छान झाली आणि आम्हाला सगळ्यांना आवडते. तुम्हाला पण आवडते का? एकदा करून बघा आणि नक्की सांगा कशी होते. चला बाय बाय, नमस्कार.